मित्र हो, निकाल म्हणजे सुप्रीम कोर्टातल्या जो सुनावणी सुरू आहे शिवसेना कोणाची पक्षचिन्ह कोणाचं, या संदर्भातला निकाल जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेना हा पक्ष गेला तर त्यांच्या समोर काय पर्याय शिल्लक असतील याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात आता सुरूही झालेली आहे. खरोखरच निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला तर त्यांच्याकडे कोणते पर्याय शिल्लक राहतील? त्यांना भाजपामध्ये प्रवेश करावा लागेल का, की आणखी वेगळं काही होईल? सुप्रीम कोर्टात सलग सुनावणी सुरू आहे. मागचे 5 दिवस झाली, आज सुद्धा झाली. आणि उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद अत्यंत जबरदस्त, जोरदार. आणि मग त्यांच्या युक्तिवादातले मुद्दे पाहून ऐकून आता अनेकांना हा सुप्रीम कोर्टातला निकाल नेमका कोणाच्या बाजूने जाऊ शकतो याचा अंदाज तसा आता आलेलाही आहे. तरीही अजून एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद बाकी आहे. त्यामुळे लगेच आपण कुठल्या निष्कर्षापर्यंत जाणं हे थोडं घाईचं ठरेल. पण जर हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं काय होणार हा ज्याला त्याला पडलेला प्रश्न आहे. सध्या जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे ना, या सुनावणीनंतर काय काय होऊ शकतं, एक साधारणपणे काय घडू शकतं, काय घडामोडी घडू शकतात हे आपण बघू. बघा, काहीही झालं तरी विद्यमान आमदार खासदार अपात्र तर होणार नाहीत, कारण ते निवडणुकीच्या वेळेला वैध असलेल्या पक्षातून आणि त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. पक्ष आणि चिन्ह जर गेलं तर ते कोणत्याही पक्षाचे आमदार खासदार असणार नाहीत, पण त्याचं पद मात्र कायम राहील. महायुतीवर तर त्याचा कसला परिणामच होणार नाही, कारण एकनाथ शिंदे यांच्याकडं विधानसभेमध्ये लक्षणीय असं संख्याबळ आहे. त्याशिवाय लोकसभेतही त्यांचे खासदार वाढलेले आहेत. आता हे परवा फुटलेले 6 खासदार आणखी त्यांच्याच गटात गेलेले आहेत ना. पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव उद्धव ठाकरे यांना दिलं जाऊ शकतं, कदाचित चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. आणि तसाच निर्णय जर झाला तर मात्र एकनाथ शिंदे गटाला नवं चिन्ह घ्यावं लागणार आहे. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या पुढे काही पर्याय उभे असतील. त्यांच्या हातून जर पक्ष गेला तर स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करण्याचा एक पर्याय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आधारित असं एखादं पण नवीन नाव आणि पक्षासाठी चिन्ह सुद्धा घेऊन त्यांना नवा पक्ष सुद्धा सुरू करावा लागेल. आणि त्यांच्याकडे आमदार खासदार असल्यामुळे स्वतंत्र प्रादेशिक पक्ष म्हणून महायुती सोबत त्यांना आज जसं आहे तशाच पद्धतीनं पुढेही कायम राहता येईल. सर्वाधिक चर्चेतला पर्याय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल गेला तर ते भाजपामध्ये विलीन होतील. भाजपा हा सध्या महायुतीमधील सर्वात मोठा घटक पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपामध्ये विलीन होईल किंवा त्यांना तसा निर्णय घ्यावाच लागेल असं उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते तर आधीपासूनही म्हणत आहेत. पण राजकीय विश्लेषक सुद्धा आता तसंच म्हणू लागलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि काही विश्वासू नेते भाजपामध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि बाकीचे इतर आमदार आपला अन्य पर्याय सुद्धा शोधू शकतात असंही काही विश्लेषकांना वाटतं. भारतीय जनता पक्षाला मराठा चेहरा म्हणून शिंदे उपयुक्त ठरू शकतात. भारतीय जनता पक्षाच्या दीर्घकालीन प्लॅनिंगनुसार शिंदे भाजपामध्ये विलीन होणं हे भाजपाच्या फायद्याचंही ठरू शकतं. स्वतंत्र गट किंवा सरकारला बाहेरून समर्थन देणं हा सुद्धा एक पर्याय एकनाथ शिंदे यांच्या समोर असू शकतो. पक्ष नसताना सुद्धा आमदारासोबत महायुतीला समर्थन देण्याचा पर्याय सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे. सरकारला समर्थन देण्याच्या मोबदल्यामध्ये मग महत्वाची खाती
आणि उपमुख्यमंत्रीपद टिकवण्याचं गणित एकनाथ शिंदे यांना जुळवून आणता येईल. पूर्वी मुख्यमंत्री पदाच्या वादाच्या दरम्यान सुद्धा हेच असे पर्याय चर्चेमध्ये आलेले होते बघा. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर विधानसभा निवडणुकीच्या आधी लागला असता आणि तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेला असता तर मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची प्रचंड अशी कोंडी झालेली असती. इकडं आड इकडं विहीर अशी परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या समोर नक्की उभे राहिली असते. पण तसं घडलं नाही आणि आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत. पण तरीही हे सगळं सुप्रीम कोर्टातून येणाऱ्या निकालावर अवलंबून असणार आहे आणि मग तोपर्यंत वाट पाहावीच लागेल. पाहूया सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतोय आणि कधी येतोय. हा निकाल कोणाच्या बाजूने जाईल असं तुम्हाला वाटतं मित्रांनो? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर असतेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.